ही कथा ऐकल्यानंतर तुम्ही कोणत्याही मोठ्या पदाला जरी पोहोचलात, तरी चुकूनही माझ्यामुळे कोणालाही त्रास होणार नाही, चुकीचं कर्म घडणार नाही, यासाठी जागरूक जरूर राहाल. सो ही कथा आहे रामायणातून. जेव्हा दशरथ राजा हा शिकारीला जातो आणि पूर्ण दिवस जंगलात फिरूनही त्याला एकही शिकार हाती नाही लागत, तर तेव्हा होतं असं कसं मला शिकार एक पण हाती नाही लागला. सो तितक्यात त्याला एका पाण्याचा आवाज येतो. त्याला असं वाटतंय की जवळच तळ आहे आणि तळ्यामध्ये कोणीतरी जानवर पाणी पितंय. तो त्या दिशेने आपलं धनुष्य कौशल्य वापरत बाण धनुष्याला लावतो आणि त्या दिशेने बाण सोडतो. त्या क्षणी सोडल्या क्षणी आवाज येतो, आई ग. मग राजा दशरथ धावत जातो, अरे देवा काय घडलं माझ्या हातून. आणि तिथे त्याला वाटलं की हत्ती पाणी पितोय, पण इथे 18-19 वर्षाचा एक मुलगा असतो, त्याला बाण लागला असतो. तो म्हणतो की माझे आई बाबा इथे जवळच आहे, ते आंधळे आहेत, त्यांना पाणी द्या आणि त्यांची जबाबदारी तुम्ही घ्या. मग तो बोलतो की बाळा तुला काहीच होणार नाही. पण ते असं बोलतात की बोलतो ना बोलतो तितक्यात तो त्याचा प्राण सोडतो. आणि तो असतो श्रावण बाळ. श्रावण बाळाचे आई बाबा हे दोन्हीही आंधळे असतात. श्रावण बाळाने सांगितलेल्या दिशेला दशरथ राजा जातात, तिथे त्याचे आंधळे आई आई बाबा बसलेले असतात आणि दशरथ राजा तिथे जाऊन त्यांना श्रावण बाळाच्या मृत्यूची खबर देतो. तसं आई बाबा खूप रडतात आणि त्याला श्राप देतात की तुला कधीच पुत्र सुख मिळणार नाही. सो ही होती दशरथ राजाची कथा. त्याच्याकडून झालेल्या चुकून चुकीचं कर्म घडलं, पण त्याचं पुढे त्याला कसं फळ मिळतंय हे आपण येणाऱ्या कथेमधून बघणार आहे. त्यामुळे आपण नेहमी खबरदारी राखावी की कोणतेही कर्म करताना एवढी दक्षता घ्यावी की माझ्यामुळे कोणाला त्रास तर होत नाहीये ना, चुकीचं कर्म तर घडत नाहीये ना, चुकीचा मार्ग अधर्माच्या मार्गाला तर मी जात नाहीये ना, ही दक्षता नक्कीच घ्या. थँक्यू.